नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहोत गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनल. गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आज 1 जुलै 2026 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन गेलेले हरित क्रांतीचे प्रणेते आदरणीय वसंतरावजी नाईक साहेब यांची आज जयंती आहे आणि त्यांच्या कार्यांचा उजाळा आपण या माहितीच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तर सुरू करूया वसंतराव नाईक साहेबांची कारकीर्द कशी होऊन गेली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, सर्वांनाच त्यांच्या माहितीबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल बरीचशी माहिती आहे, तरी आपण बघणार आहोत. बघा, वसंतराव फुलसिंग नाईक हे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील अत्यंत कर्तृत्ववान, दूरदृष्टीने आणि लोकाभिमुख नेते म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्र राज्याच्या विकासामध्ये विशेषतः शेती, ग्रामीण विकास आणि औद्योगिकीकरणाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ सलग मुख्यमंत्री राहण्याचा मान हा सुद्धा त्यांच्याकडेच आहे. वसंतराव नाईक यांचा जन्म 1 जुलै 1913 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील छोट्याशा गहुली या गावामध्ये झाला. त्यांचे वडील फुलसिंग नाईक हे समाजामध्ये मानाचे व्यक्तिमत्व होते. ग्रामीण वातावरणात त्यांचे बालपण गेले. त्यांनी प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण केले आणि पुढे उच्च शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी कायद्याची पदवी मिळवून काही काळ वकिलीसुद्धा केली. समाजातील समस्या जवळून पाहिल्यानंतर त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला आणि लोकसेवेचे व्रत त्यांनी स्वीकारले. बघा, स्वातंत्र्यानंतर त्यांनी सार्वजनिक जीवनात सक्रिय सहभाग घेतला आणि त्यांच्या या कार्यक्षमतेमुळे त्यांना महाराष्ट्र शासनात विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या. 5 डिसेंबर 1963 रोजी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी 20 फेब्रुवारी 1975 पर्यंत सलग मुख्यमंत्री म्हणून काम केले. जवळपास 12 वर्षाचा त्यांचा हा कार्यकाळ होता. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ हा मानला जातो. मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले. महाराष्ट्रात वारंवार पडणाऱ्या या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा हा सामना करावा लागला होता आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी सिंचन प्रकल्प, जलसंधारण, सुधारित बियाणे, रासायनिक खते, आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि कृषी संशोधनाला त्यांनी प्रोत्साहन दिले. शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आणि त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे प्रणेते किंवा हरित क्रांतीचे शिल्पकार म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी ग्रामीण विकासावर विशेष भर दिला. गावोगावी रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या योजना, शाळा, आरोग्य सुविधा आणि वीज पुरवठा यांचा विस्तार करण्यासाठी त्यांनी अनेक योजना राबवल्या. ग्रामीण भागातील गरीब आणि दुर्बल घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. वसंतराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये औद्योगिक विकासालाही मोठी चालना मिळाली. नवीन उद्योगधंदे सुरू करण्यात प्रोत्साहन देण्यात आले. औद्योगिक वसाहतीची उभारणी, रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकासासाठी त्यांनी प्रभावी धोरणेसुद्धा राबवली आणि त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा बळकटी मिळाली. त्यांच्या व्यक्तिमत्वातील साधेपणा, प्रामाणिकपणा, संयम आणि लोकांशी असलेला जिव्हाळा ही त्यांची मोठी वैशिष्ट्ये होती. ते नेहमी सामान्य जनतेच्या समस्या समजून घेऊन त्यावर उपाय शोधण्याचा ते प्रयत्न करत होते. त्यांच्या या निर्णयामध्ये विकास, लोककल्याण आणि दूरदृष्टी यांचासुद्धा समतोल दिसून येत असे. 18 ऑगस्ट 1979 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या कार्याची आठवण म्हणून महाराष्ट्र शासनाने अनेक योजना, संस्था आणि पुरस्कारांना त्यांचे नाव दिले. दरवर्षी 1 जुलै रोजी त्यांची जयंती ही विविध कार्यक्रमाद्वारे साजरी केली जाते. शाळेमध्ये, सर्व कार्यालयामध्ये
शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिक त्यांच्या या कार्याला आदरांजली अर्पण करत असतात. वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा हा मजबूत पाया घातला. शेती, ग्रामीण विकास, जल व्यवस्थापन, औद्योगिकीकरण आणि लोककल्याण या क्षेत्रातील त्यांचे योगदान आजही प्रेरणादायी मानले जाते. त्यांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्राने प्रगतीचा नवा मार्ग स्वीकारला आणि म्हणूनच वसंतराव नाईक यांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षराने हे लिहिले गेलेले आहे. तर मित्रांनो, आज आपण माननीय वसंतराव नाईक साहेब यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून त्यांना आपण आदरांजली वाहूया. तुम्हाला नक्कीच ही माहिती आवडलेली असेल. ही सर्व माहिती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहो, तिथून आपण ती कलेक्ट करावी. धन्यवाद.